तर नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की लाडका भाऊ योजनेचा फॉर्म कसा भरायचा ते आपण ऑनलाईन पाहणार आहोत. तर चला तर फॉर्म कसा भरायचा ते जाणून घेऊया. तर सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवर व्हिजिट करायचे आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन किंवा कमेंट बॉक्समध्ये देईन. तर इथं आल्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. तर इथे क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला ओपन होईल. तर सर्वप्रथम इथे तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकून घ्यायचे आणि या बॉक्समध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आणि या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. इथे तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि खाली इथे मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि हा कोड टाकून तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आहे. इथे टाकल्यावर तुमची सर्व माहिती इथे आली आणि इथे तुम्ही तुमच्या आईचं नाव टाकून घ्या. नंतर तुमची कंट्री, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका आणि तुमचे गाव सिलेक्ट करायचे आहे आणि खाली इथे तुमची मातृभाषा सिलेक्ट करायची आणि खाली आल्यानंतर तुमचा संपूर्ण पत्ता इथे टाकून घ्या. पिनकोड देखील टाका. इथे खाली तुम्हाला इंडिया सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्या खाली तुमचा जो काही धर्म असेल तो सिलेक्ट करायचा आहे आणि तुमची विवाहित स्थिती सुद्धा तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि इथे तुमचा जात प्रवर्ग देखील सिलेक्ट करायचा आहे आणि खाली तुमची उपजात सिलेक्ट करा आणि इथे खाली तुम्ही स्वतः रोजगार करण्यास इच्छुक आहात का असे सांगितले गेले आहे. तर तुम्ही याच्यावर होय किंवा नाही करू शकता आणि नंतर खाली आल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या शिक्षणाची माहिती टाकायची आहे. जसे की तुम्ही कोणती डिग्री केली, तुमचा विषय कोणता होता, तुम्हाला मार्क्स किती पडले, हे सगळी माहिती तुम्हाला इथे टाकून घ्यायची. तसेच तुम्ही किती साली पासआउट झालात हे देखील तुम्हाला इथे टाकायचं आहे. नंतर खाली आल्यानंतर तुम्हाला किती मार्क्स पडले ते इथे टाकायचे आहे. तुमचं माध्यम काय होतं आणि तुमचं विद्यापीठ कोणतं होतं हे देखील तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे. नंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे ईमेल ID टाका आणि खाली गेल्यानंतर तुम्ही इथे पासवर्ड सेट करा. तुमचा पासवर्ड टाका आणि तो पुन्हा एकदा टाका आणि खाते तयार करा यावर क्लिक करा. तर आता तुमचे खाते तयार झाले. तर त्यानंतर तुम्हाला परत वेबसाईटच्या मुख्य पेजवर यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं आहे. पण लॉग इनवर क्लिक करायच्या आधी इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि तुम्ही सेट केलेला पासवर्ड. तर आता लॉग इन केल्यानंतर तुमचा प्रोफाईल इथे ओपन झालेला आहे. तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे आणि तुम्ही इथे पण एडिट करू शकता तुम्हाला काही गोष्टी यामध्ये ॲड करायच्या असतात तर मित्रांनो असा हा आपण लाडका भाऊ योजनेचा फॉर्म भरलेला आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून